श्री स्वामी समर्थ माझे प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी अक्कलकोटी मध्ये आपला स्वागत आहे। आज मी तुम्हाला श्री गुरुचरित्र अध्याय 52वा सोप्या भाषेत सांगणार आहे। या अध्यायाचे पारायणमुळे गुरुचा विरह होणार नाही। तर ऐकूया स्वामी अक्कलकोटी श्री गुरुचरित्र अध्याय 52वा शिष्यांना प्रसाद पुष्पांची प्राप्ती। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाला, नामधारका श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी आपल्या शिष्यांना व भक्तांना म्हणाले, आता आपापल्या घरी जा। मी निघून गेलो असे समजू नका। मी गाणगापुरात आहे, भक्तांच्या घरातही राहतो। मी पलीकडे पोहोचल्याची खूण म्हणून शेवंतीची फुले पाठवी, ती प्रसाद म्हणून वाटून घ्या। जे माझी नित्य पूजा करतील त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड वास करील। जे माझी कवने गातील त्यांच्या घरी मी नित्य निवास करीन। त्यांना आयुरारोग्य संतती व संपत्ती प्राप्त होईल। जे माझे चरित्र श्रवण पठण करतील त्यांना सुख समृद्धी व ऐश्वर्य प्राप्त होईल। श्री गुरूंनी त्या चारी शिष्यांना आशीर्वाद दिले। माघ कृष्ण प्रतिपदेस शुक्रवारी बहुधान्य संवत्सरात सूर्य कन्या राशीत असताना शिशिर ऋतूमध्ये श्री गुरु पुष्पासनावर बसून पैलतीरी निघाले आणि बघता बघता अदृश्य झाले। चारी शिष्य चिंतामग्न होऊन तीरावरच थांबले होते। तेवढ्यात काही नावाडी आले। ते म्हणाले, तुमचे गुरुदेव प्रवाहातून जाताना दिसले। ते दंडधारी संन्यासी आहे। त्यांच्या पायात सोन्याच्या पादुका होत्या। ते आम्हाला म्हणाले, आमचे नाव नृसिंह सरस्वती आहे। तुम्ही माझ्या शिष्यांना सांगा, आम्ही कर्दळीवनात जात आहोत, गाणगापुरातही आहोत। भ्रांतपणे दुःख करू नका। प्रवाहातून प्रसाद पुष्पे येतील, ती काढून घ्या। स्वस्थानी जाऊन आमची भक्ती करा। तुमचे वंशज सुखात आनंदात राहतील। ते ऐकून शिष्यांना समाधान वाटले। ते वाट पाहू लागले। नावाडीही थांबले। काही वेळाने शेवंतीची 4 फुले प्रवाहातून वाहत आली। ती चारी शिष्यांनी आदराने काढून घेतली। त्यांनी फुलांना वंदन केले आणि आपापल्या स्थानी गेले। नामधारकाने त्या 4 भाग्यवान शिष्यांची नावे विचारली। सिद्ध म्हणाला, श्री गुरूंचे अनेक शिष्य होते। संन्यास दीक्षा घेतलेले बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती हे गुरुआज्ञेने तीर्थयात्रेस गेले होते। उपदेशप्राप्त काही शिष्य गृहस्थाश्रमात राहून श्री गुरूंची सेवा भक्ती करीत होते। श्री गुरूंच्या प्रयाणाच्या वेळी मी स्वतः, सायनदेव, नरहरी कवी आणि कवीश्वर नंदी ब्राह्मण असे 4 जण त्यांच्या समवेत गेलो होतो। आम्हीच ती प्रसाद पुष्पे काढून घेतली होती। ते फूल आजही माझ्याकडे आहे। इतिश्री श्री गुरुचरित्र अध्याय 52वा संपूर्ण। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। शुभम भवन्तु।